माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा चिरंजीव पार्थ पवार याने 1800 कोटी रुपयाची शासकीय मालमत्ता विकत घेतली। नियमाप्रमाणे शासकीय जमीन असल्यामुळे ती विकत घेता येत नाही। कर्जमाफीवरून शेतकऱ्याला अक्कल शिकवणारे माननीय अजितदादा जेव्हा त्यांच्या मुलाने शासकीय जमीन हडप केली किंवा हडप करायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांची नीतिमत्ता कुठे गेली होती? म्हणजे शेतकऱ्यांनी कर्ज भरावं, तुम्ही फुकटचं घेऊ नका, तुम्ही फुकटचं घ्यायची सवय लागली असले अकलीचे तारे तोडण्याचे आणि शेतकऱ्यांना अक्कल शिकवणारे माननीय अजितदादा आज त्याच्या मुलांनी जेव्हा हे जमीन हडप करायचा प्रयत्न केला, खोटी कागदपत्र तयार केली आणि शासनाची जमीन हडप केली, तेव्हा गप्प काय आहेत? नीतिमत्तेच्या आधारावर माननीय अजितदादा राजीनामा देणार नाहीत आम्हाला माहिती आहे। म्हणून आज आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदयांना पत्र दिले आणि एक निवेदन दिले मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने आणि मुख्यमंत्री महोदयांना सांगितले की नीतिमत्ता वगैरे काही अजितदादाकडे शिल्लक राहिलेली नाही, ते काय राजीनामा देणार नाहीत। म्हणून त्यांची तात्काळ मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, कारण की जोपर्यंत अजितदादा मंत्रिमंडळामध्ये आहे तोपर्यंत ह्या प्रकरणाची पक्षपातीप्रमाणे निष्पक्षपातीप्रमाणे चौकशी होणार नाही। कारण की तलाट्याकडून एक 7-12 काढायला आम्हाला 1-1 महिना लागतो आणि ही बोगस कागदपत्रे खोटी कागदपत्रे माननीय अजितदादाच्या आशीर्वादाशिवाय निघू शकत नाहीत। ह्या सगळ्या प्रकरणामध्ये अजितदादा आहेत आणि जोपर्यंत हे सगळं काही व्यवस्थित होत नाही तोपर्यंत अजितदादांना मंत्रिमंडळात ठेवू नये अशी आमची ठाम भूमिका आहे।